हे काय लाईट का नाही आहेत? माझा बर्थडे आणि काही स्पेशल नाहीये. मम्मा मम्मा लाईट लावा आधी. आता हे पण काय मलाच करावं लागणार आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Kintu. Happy birthday to you. Thank you so much. Thank you, Dad. Thank you. Sorry, it is delicious. सरप्राइज देना है तो. No, bro. Wow, खूप गोड आहे. Come on, जल्दी. चलो केक काटो. Wait. Make a wish. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Love you, Mom. I love you. Thank you, Dad. Thank you so much. दादा, thank you. मस्त सरप्राईज दिलंस. है ना? झालं सरप्राईज मिळालं. चला आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा आणि झोपा. There is one more big surprise waiting for you. Big. डोळे बंद कर. डोळे बंद कर. Come on. Surprise! Go! दादा, thank you so much. Thank you, दादा. आणि ही आहे तुझ्या छोट्याशा गिफ्टची चावी.
मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी कुछ बात गलत भी हो जाए कुछ देर ये दिल भी खो जाए बेफिक्र धड़कने इस तरह से चले शोर गूंजे यहाँ से वहाँ यातली कोण वाटते तुला मुलगी फोटो नसतात दाखवायची अशी मुलींकडे अनु ना मला वाटतंय की ती दुसरी आहे ना पर्पल पर्पल ड्रेस मध्ये ती आवडली मला नाही पण ती आली का नक्की आलीस कोणच नाही सगळ्याच तर आहे तिथे आपण ओळखायची कशी तिला कार्तिकला विचारू ना डायरेक्ट नाही त्याच्यापेक्षा ना जरा हळूच पण बघ तो कुठल्या मुलीकडे बघतोय मी एक कॉल करू थँक्यू नो थँक्स हॅलो गायत्री अगं आम्ही इथे खूप धमाल करतोय पण तुला खूप मिस करतोय यार तुम्ही एन्जॉय करा मी घरी मस्त आहे ओके मॅडम बरं ऐक ना किटू आहे का ग जवळपास तिला देतेस किटू हा एक मिनिट किटू 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 ओके गायत्री बोल गायत्री. हॅलो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. तू यायला हवं होतंस. आपला सगळा ग्रुप आलाय आणि तू एकटीच नाहीयेस. अगं हो पण तुला माहिती आहे ना. इट्स ओके. तुम्ही एन्जॉय करा मस्त. बाय. येस चल बाय. सिया. ऐक ना गायत्री तुला कार्तिकला काही सांगायचं आहे का? अजिबात नाही. एकही शब्द बोलायचा नाहीये मला. अगं हॅलो गायत्री दिस इज नॉट फेअर. नाही तू मैत्रिणींना फोन करतेस फॉर अ चेंज तू किटूशी पण बोललीस आणि माझ्या मेसेजला रिप्लाय करायला वेळ नाही का तुझ्याकडे? मी नव्हता मैत्रिणीनेच केला होता. एक्झॅक्टली. ते किटूचा बर्थडे आहे ना म्हणून विश केलं. किटू माझी बहीण आहे सो तू मला फोन करायला पाहिजे होता ना. मी तिला असता तिला फोन. माझं झालंय बोलून. अगं काहीतरी तू मुद्दामून वागतेस का ग असं? ते असे वागण्याचा त्रास होतो मला. त्याला मी काहीच नाही करू शकत. मी मुद्दामून करत नाहीये. गायत्री मी दिवस रात्र फक्त तुझाच विचार करत असतो. तू दिवसातनं एकदा तरी माझा विचार करतेस का? नाही. मग कर प्लीज. माझा विचार कर. मी तुझा विचार का करू? कारण तुला माहिती आहे
फक्त तू ते मान्य करत नाहीयेस. फोन ठेवू का मी? नाही म्हणजे काय घाई आहे? तू बाय द वे आली का नाहीस? हे बघ, मी नाही येणार आहे हे तुला मी आधीच सांगितलं होतं. बरं बरं बरं, तुझ्या बाबांनी जर तुला परमिशन दिली असती तर तू आली असती का? नाही, तरीही नसते आली. का? का? मी नाही सांगू शकत. पण का नाही सांगू शकत? हे बघ, तू 100 वेळा जरी हा प्रश्न विचारलास ना तरी मी नाही सांगू शकत. बाय. ओके, मला हॅलो हॅलो. अरे यार, या मुली नक्की काय समजतात स्वतःला? कोण सांगणार या मुलींना की वडील फक्त पहिली 25 वर्ष असतात, नंतर आयुष्यभर जोडीदारच लागतो. गायत्री, एक ना एक दिवस तुला खरं कारण सांगावंच लागेल की तू का नाही आलीस. आणि आय एम शुअर ते तू स्वतःहून मला सांगशील. श्वेता, आजच्या पार्टीमध्ये आपल्या कार्तिकला आवडणारी मुलगी नक्की कोणती तुला कळलं का ग? वा रे वा, शाणच आहेस. नाही म्हटलं तुम्हा बाप लेकांचं बरं जमतं ना. मला वाटलं तू मला सांगशील कुठली मुलगी आहे ती. तुला माहित नाहीये? तो सुद्धा चॅप्टर आहे बरं का. तू नोटीस केलंस का? तो आपल्यापाशी येतच नव्हता, सतत लांब लांब पळत होता. बरं, त्या मुलीशी काही ओळख करूनच दिली नाही. जाम स्मार्ट आहे तो. असू दे असू दे, तू किती स्मार्ट असला ना तरी मी बाबा आहे त्याचा. मी काढणार, मी शोधून काढणार बघ ती मुलगी कोण आहे ती. कसं काय? जादू करणार आहेस? अरे टॅब आहे ना आपल्या जवळ, टॅब मध्ये सगळे फोटो आहेत, ते बघितले की आपल्याला नक्कीच कळणार. माझी नजर धोका नाही खाणार, तुला सांगतो. बघ बघ. एक मिनिट, एक बघ. नाही, मागे जा, मागे जा. ए, थांब, 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 थांब. नाही नाही, एक मिनिट. अच्छा, मागे घे. हा, ही ही नाही ग, नाही. अगं ही कार्तिकशी मॅचच नाही होत आहे अजिबात. मी तुला सांगतो ना, ती काय नाव पडत तुझं? अनु ना? हा, अनुच असणार बहुतेक. अनु? नाही नाही, अनु नाही. मला वाटतंय ही आहे ना, ही उंच मुलगी, मैत्रेयी, तीच असेल. छान आहे, आवडली मला. नाही म्हणजे सून म्हणून आवडेल. अगं पण ते आपल्या भूताच्या डोक्यात काय आहे ते बघितलं पाहिजे आधी. नाही म्हणजे मैत्रेयी मला आवडली आहे. शिवाय दे लुक मेड फॉर इच अदर. छान दिसतं नाही कपल? आपल्याला वाटून काय आहे श्वेता, त्याला वाटणं महत्वाचं आहे ना. पण मी काय म्हणते अजय, तुमच्या दोघांचं चांगलं पटतं नाही? मग तू जर का त्याला विचारलंस तर तो सांगेल तुला. मी विचारलं तर उगाच टाळाटाळा करेल. तू विचार ना. ठीक आहे, उद्या सकाळी विचारू त्याला. उद्या? नाही, आत्ता जा. इतकी घाई काय पण श्वेता? अति घाई संकटात नाही. असं काय करतोयस? आपल्याला जर का लवकरात लवकर कळलं नाही ना तर आपण संकटात येऊ. म्हणून मी म्हणते, जा ना अजय, जा ना, आता विचार ना प्लीज. तू का इतकी एक्साइट होतेस तू श्वेता? आत्ता विचारलं काय, सकाळी विचारलं काय, त्याचं उत्तर तेच राहणार आहे, ते काय बदलणार नाहीये. आणि समजा आपल्याला कळलं आत्ताच कोण आहे ती मुलगी, ते तू काय लगेच तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांची बोलणी वगैरे करायला जाणार आहेस का? काय अजय, प्रश्न तो नाहीये रे. कसं आहे की तू जर का आत्ता विचारलं नाहीस म्हणजे सकाळसाठी वाट बघितलीस आणि सकाळी तो लवकर उठून निघून गेला तर तू त्याला भेटूच शकणार नाहीस. मग तू सुद्धा ऑफिसला जाशील, दिवसभर तुम्हा दोघांची भेट होणार नाही. मग रात्री तो उशिरा येईल, तोपर्यंत तू झोपलेला असशील. ह्या सगळ्यात किती वेळ जाईल सांगता येत नाही ना. म्हणून म्हणते मी, जाना विचार ना प्लीज. अजू प्लीज विचार ना. अरे श्वेता, तुला सांगितलं ना मी एकदा, मी जातो ना, सकाळी जातो मी. मला काय माहित नाही,
तू आत्ताच्या आता जाऊन विचारचं त्याला. अजय बघ तुला माझी शपथ आहे, जा ना प्लीज विचार ना त्याला. ओके ओके जातो, आत्ता जातो. ओके काय रे बाबा. आणि ऑल द बेस्ट. कोण आहे मुलगी ते शोधून काढ. हा परत येणारच नाही मी ते शोधल्याशिवाय. तू का आलास? तू मला बोलवलं असतं तर मी आलो असतो रूम मध्ये. ठीक आहे रे. अरे आजची पार्टी अतिशय अप्रतिम ऑर्गनाइज केली होती. तुझं कौतुक करायला आला. थँक्यू सो मच. आणि तुम्हा बहीण भावांचं प्रेम जे काय आहे, बहीण भावाचं प्रेम का फक्त भावाचं प्रेम? असं का म्हणतो? नाही, किटू माझी लाडकी बहीण आहे, पण मी किटूचा लाडका भाऊ आहे की नाही प्रश्नचिन्ह आहे. नाही असं काय नाही. तुला जीव आहे तुझ्यावर. हो. आणि तू किटूसाठी जे गिफ्ट आणलं होतंस, वा फर्स्ट क्लास. बरं मी काय म्हणतो, आता आम्हाला सुद्धा तुझ्याकडनं गिफ्ट हवं. तुम्हाला कसलं गिफ्ट? काय तुझे 2 ते 4 हात झालेले आम्हालाही बघा. नाही तू आहे ना फिरून फिरून भोपळे चौकात देतोस. जा, गुड नाईट, बाय. नाही मला असं म्हणायचंय की त्या मुलींमधली तुला आवडणारी ती मुलगी कोण हे तुम्हाला सांगितल्याशिवाय माझं घोडं इथनं हलणारच नाही. काय रे, ती मुलगी इथे आली आणि तू आम्हाला साधं तिच्याशी इंट्रोड्यूस सुद्धा करून दिला नाहीस. कारण ती आलीच नव्हती. आलीस ना? का तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे झालं? नाही की तू इन्व्हाइटच केलं? ऑब्विसली डॅड, मी तिला इन्व्हाइट करणारच ना, पण तिच्या घरून परमिशन नव्हती आय गेस. अरे कुठल्या जगात वावरते रे? आपल्या मैत्रिणीच्या घरी बर्थडे पार्टीला जायला तिच्या घरून परमिशन मिळत नाही तिला. अवघड आहे. तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. तिच्या घरी प्रत्येक गोष्टीसाठी परमिशन घ्यावी लागते. नाही पण तू म्हणजे इतकं सगळं मॅनेज केलंस छान, पण त्या मुलीला तू पार्टीला आणू शकला नाहीस. हे कठीण आहे. मुलगी पटवणं अशक्य आहे तुझी. त्यात माझी PhD झाली आहे, पण ही जरा वेगळी आहे. PhD काय, डॉक्टरेट जरी झालं तरी काय उपयोग नाही. तेच म्हणायचं ना मला. तुला जे हवंय ते जर तू मिळवू शकत नसशील तर मग काय उपयोग काय? नाही डॅड, आणि मी पण जास्त फोर्स केलं नाही तिला, कारण किटूचं आणि तिचं पटत नाही. आणि इट वॉज किटूज डे, सो. किटूचं आणि तिचं पटत नाही का? किटू आहे ना खूप लहान आहे, खूप इमॅच्युअर्ड विचार करते. ती प्रत्येक गोष्टीत ती तिला कॉम्पिटिटर मानते. आय मीन तिचं नाव घेतलं तरी तिला आवडत नाही किटूला. ठीक आहे, त्याने काय फरक पडतो? तुला ती आवडते, तिला तू आवडतो. इथे एक प्रॉब्लेम आहे. मला ती आवडते, पण तिला मी आवडतो की नाही अगेन प्रश्नचिन्ह. अरे बापरे, म्हणजे एक नाही बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तुला या आघाडीवर फार मोठी फाईट करावी लागणार आहे. कार्तिक, जर तू या मुलीला पटवू शकला नाहीस तर कार्तिकच्या कीर्तीवर शंका येईल ना मला. तशी वेळ येणार नाही, कारण कार्तिकची कीर्ती कायम वरतीच असते. That's the attitude. Good night. गुड नाईट. झोप आता लवकर. जा 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 जा. लव यू बाय. साथ जब तक हो सामने बैठे रहो तुम. त्यापेक्षा त्या तुमचं डायरेक्ट नावच घे ना. तसा नको त्या वेळेला काय येतोस रे? अगं ताई, तू एवढं सुंदर गात असताना किमान एक श्रोता तरी हवाच ना. पण खरंच ना ताई, तू डान्स बरोबर गाणं गायलाही काही हरकत नाही. म्हणजे त्या निमित्ताने का होईना
पण मला तुझ्या मनातलं कळेल. थँक्स फॉर युअर सजेशन. पण मी अगदी सहजच गात होते. नाही नाही, सहज नाही, मनापासून गात होतीस तू. जब कोई दिल से गाता है उसके प्यार का अंदाजा आता है. सकाळी सकाळी डोकं नको खाऊसा माझा. जा प्लीज. हो जाणारच आहे, पण डायरेक्ट तुझ्या कॉलेजला. काय काय संबंध आणि कशासाठी? ऑफकोर्स तुझी डान्सची रिहर्सल बघायला. आणि आणि काय? आणि कार्तिकलाही बघायचंय मला.